हर हर महादेव मंडळी, आज मी तुमच्याबरोबर अर्धा लिटर दुधापासून 1 किलोचे रसगुल्ले घरच्या घरी कसे बनवता याची रेसिपी दाखवणार आहे। अतिशय सोप्या पद्धतीने अगदी मार्केटपेक्षाही उत्तम रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। जर आपण पहिल्यांदाच रसगुल्ले करणार असाल तरीही तुमची रेसिपी एकदम परफेक्ट बनेल, इतकी मस्त अशी रेसिपी शेअर केलेली आहे। हे बघा, रसगुल्ल्याचा आतमधला टेक्स्चर बघा, अतिशय जाळीदार। सर्वप्रथम मित्रांनो, रसगुल्ले तयार करण्यासाठी हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये अर्धा लिटर किंवा म्हशीचं दूध ॲड करायचं आहे। म्हशीच्या दुधाऐवजी तुम्ही गाईचं दूध देखील घेऊ शकता। दूध आता सर्वप्रथम आपल्याला हाय फ्लेमवरती उकळून घ्यायचं आहे। दूध उकळायला लागलं की त्यामध्ये 2 मोठे चमच इतका लिंबाचा रस ॲड करायचा आहे। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही व्हिनेगर असेल त्याचा वापर देखील करू शकता। दूध या पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे फाडून घ्यायचं आहे। नंतर हा छेना आपल्याला छानपैकी स्ट्रेनरने काढून घ्यायचा आहे। आता हा छेना आपला आंबटपणा जाण्यासाठी यामध्ये पाणी टाकून छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पाणी यामधून दाबून दाबून काढून घ्यायचं आहे। आता मी मिक्सरचा भांडा घेतला। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या पनीरचा छेना ॲड करून द्यायचा आणि यामध्ये 1 चमच बाइंडिंग करिता कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं, म्हणजे रसगुल्ले फुटत नाही। आणि आपल्याला यामध्ये 2 पिंच ऑफ आपल्या बेकिंग पावडर ॲड करायची, ज्याने आपले रसगुल्ले एकदम सुपर सॉफ्ट बनतील। आणि या पद्धतीने आपले मिश्रण 1 मिनिटाकरता वाटून घेऊन प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपल्या रसगुल्ल्याची चाचणी बनवण्यासाठी सेम पॅन मी हाय फ्लेमवरती ठेवलेला आहे। त्यामध्ये 1 कप साखर, 3 कप म्हणजे तिप्पट पाणी ॲड करून छानपैकी 1 चमच विलायची पावडर ॲड करून उकळायला साईडला ठेवून द्यायचं आहे। चाचणी जोपर्यंत उकळत आहे तोपर्यंत आपण छानपैकी पनीरच्या छेण्यापासून रसगुल्ले तयार करून घेऊया। हे बघा, छानपैकी आपल्या रसगुल्ल्याचा छेना मी मळून घेतलं। आता या डोमध्ये आपल्याला छानपैकी रसगुल्ल्याचे एकदम सुंदर छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। हवं असेल तुम्ही यामधून मोठे बॉल्स देखील तयार करू शकता। हे बघा, एकही तडा आपल्या रसगुल्ल्याच्या बॉलवरती ठेवायचे नाहीये, अदरवाईज रसगुल्ले चाचणीमध्ये टाकता फुटले जातील। सर्व बॉल्स तयार करून झालेले आहे। तसेच म्हणजे तुम्ही पाहू शकता, चाचणी देखील आपली उकळली गेली आहे। आता उकळत्या चाचणीमध्ये आपल्या रसगुल्ल्याचे एक एक बॉल या पद्धतीने सोडायचे आहेत। सर्व बॉल्स मी सोडून घेतलेले आहेत। आता हा पॅन आपल्या लीडने कव्हर करून देऊन 10 मिनिटाकरता हाय फ्लेमवरती रसगुल्ले कुक करायचे आहेत। परफेक्टली तुम्ही 10 मिनिटांनंतर पाहू शकता रसगुल्ल्यावरती झाग येतो, त्यानेच आपले रसगुल्ल्याचा साईज बघा एकदम डबल झालेला आहे। तसेच हे बघा, अतिशय फ्लफी असे रसगुल्ले तयार झालेले आहेत। आता हा रसगुल्ला पाण्यामध्ये टाकून बघायचा, पाण्याच्या खाली रसगुल्ला बसला म्हणजे रसगुल्ला परफेक्टली कुक झालेला आहे। गॅस बंद करून देऊन संपूर्ण रसगुल्ले आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। आता हे रसगुल्ले खाण्यासाठी रेडी आहेत। तसे हे बघा, अतिशय ज्युसी आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत आणि चवीला म्हणाल तर एकदम फर्स्ट क्लास। नक्की म्हणजे तुम्ही ही डिलिशियस रसगुल्ल्याची रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा। तसे आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल येईल ते प्रेस करायला विसरू नका। काय मग मंडळी, ट्राय करून पाहताय की नाही? जाळीदार रसगुल्ल्याची रेसिपी नक्की ट्राय करा। चला मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।